नमस्कार, मी देवचंद बिडकर, अहिल्या ॲग्रो मनमाडवरून. गरुडजप स्वयंसिद्ध सोशल वेलफेअर फाउंडेशन महाउद्योजक स्पर्धा 2025 मध्ये महिलांचा योग्य तो सन्मान घडून आणला, त्यांच्या कार्याला पाठबळ दिलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये कशी बळकटी देता येईल ह्या हिशोबाने त्यांनी फाउंडेशन हे कार्य चालू ठेवलं. तर यंदाही 2026 महाउद्योजक स्पर्धा आयोजित केलेली आहे. महिलांबरोबर पुरुषांनाही त्यांनी यावेळेस सन्मान द्यायचं ठरविलं आहे. ज्यांनी उद्योग व्यवसायात चांगली कामगिरी केलेली आहे देशासाठी, समाजासाठी, अशा महाउद्योजक स्पर्धेमध्ये महिलांना पुरुषांना एक सन्मान मिळणार आहे आणि हे त्यांच्या उद्योगाला व्यवसायाला एक पाठबळ देण्याचं काम फाउंडेशननं केलेलं आहे. तर मी माझ्याकडून माझ्या टीम करून गरुडजप स्वयंसिद्ध सोशल वेलफेअर फाउंडेशनचे जाहीर आभार मानतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो. असंच त्यांचं कार्य पुढे चालत राहो व आमच्या उद्योग व्यवसायाला बळकटी मिळो. धन्यवाद. नमस्कार, मी देवचंद बिडकर, जीवन संजीवनी स्पिरुलिना आणि सेवक्तान अहिल्या ॲग्रो मनमाडवरून. मित्रांनो, आपला देश कृषी प्रधान, पण आज कृषीमध्ये जे अन्न तयार होते हे हायब्रिड तयार होतं. याच्यावरती केमिकल, पेस्टिसाइड, रासायनिक खतं, नको त्या गोष्टी वापरलेल्या आहे आणि तेच आपल्या पोटात जातं. वरतून आपण फास्ट फूड खातो, याच्यावरती केमिकल, नको त्या गोष्टी वापरलेल्या आहे. मग याच्यातून आपल्याला आजार निर्मिती होते आणि मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो. 4 डॉक्टर दवाखाने झाले पण फरक पडत नाहीये. नैसर्गिक पोषणच आपल्या आहारात राहिलेलं नाही. आजार आला का मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो, पण असे अनेक आजार होऊन सुद्धा लवकर रिपेअर होत नाहीये. पण हजारो लोक असे आहेत की जे स्पिरुलिना आणि सेवक्तांच्या माध्यमातून आज रिकवर झाले, निरोगी आयुष्य जगतायत. तुम्हालाही निरोगी आयुष्य जगायचं असेल, आजारमुक्त व्हायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करा. अधिक माहिती व्हॉट्सअपला जाणून घ्या. देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलवरती पण सविस्तर माहिती दिलेली आहे. प्लेलिस्ट आहे जीवन संजीवनी स्पिरुलिना. तर असंच जर तुम्हालाही स्वतःला निरोगी ठेवायचा असेल, आजारमुक्त ठेवायचा असेल, आजार विरहित जगायचा असेल, जास्त दिवस जगायचा असेल तर व्हॉट्सअपवरती अधिक माहिती जाणून घ्या. व्हॉट्सअपला क्लिक करा, दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद.